नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, जेव्हा जगातील सर्व रस्ते बंद होतात, डॉक्टरही आपले हात टेकतात आणि जेव्हा माणसाची आशा पूर्णपणे संपते, तिथे सुरू होते माझ्या स्वामींची अथांग कृपा. आज मी तुम्हाला एका अशा भक्ताचा अनुभव सांगणार आहे, जो ऐकून तुमच्याही अंगावर नक्कीच शहारा येईल. मृत्यूच्या दारातून स्वामींनी त्या भक्ताला कसं परत आणलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो. आणि कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी लिहायला बिलकुल विसरू नका. आणि आपल्यालाही असे अंगावर शहारा आणणारा अनुभव आला असेल तर नक्की शेअर करा. तर चला मग विषयाला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, ही कथा आहे पुणे जिल्ह्यातील एका कट्टर स्वामी भक्ताची, ज्याचं नाव होतं रमेश. रमेशजीचा स्वामीवर अथांग विश्वास होता. रोज सकाळी उठून स्वामींची नित्यसेवा करणे, त्यांच्या तारक मंत्र म्हणणे हा त्यांचा दररोजचा नित्यक्रम होता. मैत्रिणींनो, घरची परिस्थिती खूप बेताचीच होती, पण स्वामींच्या कृपेने सुखाचा संसार चालू होता. पण म्हणतात ना, माणसाच्या आयुष्यात कधी कोणतं संकट येईल हे सांगता येत नाही मैत्रिणींनो. कधी कशी वेळ येईल हे आपण कधीच सांगू शकत नाही. एक दिवस अचानक रमेशजीच्या छातीत प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यांना तातडीने शहरातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तपासणी झाली आणि डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून त्यांच्या पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरने सांगितले की रमेशजींना खूप मोठा हार्ट अटॅक आला आहे आणि त्यांची वाचण्याची शक्यता फक्त 10% आहे. ऑपरेशन थिएटर बाहेर त्यांची पत्नी ठसठसा रडत होती. त्यांच्याकडे डॉक्टरांना द्यायला पुरेसे पैसेही नव्हते आणि पाठीशी उभे राहायला असे कोणी नातेवाईकही नव्हते. त्या माऊलीने शेवटी आपले डोळे मिटले, पदर पसरला आणि स्वामींच्या चरणावर धाव घेतली आणि रडत रडत फक्त एकच म्हणत होती, स्वामी, तुम्हीच तर म्हणालात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग आज माझे कुंकू का पुसलं जातं? माझ्या नवऱ्याला वाचवा स्वामी, काहीतरी चमत्कार करा स्वामी आणि माझ्या नवऱ्याला मृत्यूपासून वाचवा स्वामी. आणि भक्तांनो, नेमका ह्याच वेळी ऑपरेशन थिएटरच्या आत एक अद्भुत असा चमत्कार घडत होता. डॉक्टरांच्या मते रमेशजीची धडधड थांबत आली होती. ते व्हेंटिलेटरवर होते. अचानक रमेशजींना अर्धवट शुद्धीत असताना जाणवलं की ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांच्या कपड्यामध्ये एक उंच अजानुबाहू दिव्य मूर्ती उभी आहे, ज्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. त्या दिव्य पुरुषाने रमेशजीच्या छातीवर आपला अभय हस्त ठेवला आणि कानात एकच शब्द गुंजला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि काय आश्चर्य मैत्रिणींनी, पुढच्या 10 मिनिटात रमेशजीचे रिपोर्ट नॉर्मल होऊ लागले. जे डॉक्टर म्हणाले होते की हे वाचणार नाहीत, तेच डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, हा चमत्कार आहे. आम्ही आशा सोडली होती, पण तुमच्या पतीचा जीव पूर्णपणे वाचला आहे आणि ते आता धोक्याच्या बाहेर आहे. जेव्हा रमेशजी पूर्ण शुद्धीत आले तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की तिथे डॉक्टर नव्हते तर स्वतः स्वामी समर्थ माझ्या समोर उभे होते. हा अनुभव सांगताना आज रमेशजींच्या डोळ्यात पाणी येतं आणि अंगावर शहारे उभे राहतात. भक्त हो, स्वामी आपल्या प्रत्येक हाकेला धावून येत असतात. गरज असते ती फक्त आपल्या खऱ्या भक्तीची, सेवेची. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्हालाही स्वामींचे असाच एखादा अद्भुत अनुभव आला असेल तर नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये शेअर करा.
हा व्हिडिओ आपल्या इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका मैत्रिणींनो. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नेहमी आपल्या मुखात श्री स्वामी समर्थ नाव राहू द्या आणि आपलं कार्य चांगलं राहू द्या, कर्म चांगलं राहू द्या, जेणेकरून आपल्यावर वाईट जरी वेळ आली तरी आपण त्या वाईट वेळेतून जाऊन चांगल्या वेळेत आपल्याला स्वामी मदत करतील आणि गरजूंना मदत करत जा. आणि कोणावर वाईट परिस्थिती जरी असली तरी त्यांना आपण अगदी निस्वार्थ भावनेने सेवा करावी, मदत करावी. मैत्रिणींनो, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की